जय हिंद सगळ्यांना। तर माझे काही नातेवाईक मला म्हणतायत की अनिता व्हिडिओ करू नकोस, लोक हसतायत, नाव ठेवतायत, आपल्या जातीमध्ये कोणी व्हिडिओ बनवत नाही, उगाच कशाला हसू करतेस, असे मला काही जण म्हणतायत। तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। जेव्हा माझे मुलं संध्याकाळी एक वेळेस काही खायला नसतं किंवा माझ्याकडे पैसे नसतात आणायला, माझी मुलं तशीच झोपतात उपाशी, त्यावेळेस हा समाज कुठे गेला? त्यावेळेस हे नातेवाईक कुठे जातात? मला एखाद्या वेळेस विचारत पण नाहीत की तू जेवलीस का, तुझी मुलं जेवलीत का, तू बरी आहेस का? हे न विचारता मला आज म्हणतायत की व्हिडिओ करू नकोस। कशासाठी? आणि माझे व्हिडिओ काही एवढे खराब असतात का? म्हणजे मी तर असे घाणेरडे व्हिडिओ करत नाही, माझे मोटिवेशनलचे व्हिडिओ असतात। आणि व्हिडिओ करण्याचं कारण फक्त एकच आहे की मला जर यूट्यूबवर पैसे भेटले, माझं चॅनल जर पुढे चालून मोठं झालं, तर त्यातून मला पेमेंट चालू होईल, माझ्या मुलाबाळांचे चांगले दिवस येतील, त्यांना जे पाहिजे ते मी कधीच दिलं नाही माझ्याकडं, कारण तेवढे पैसे नसतात पण कधी त्यांना द्यायला। तर मी त्यांच्या छोट्या छोट्या इच्छासुद्धा पूर्ण करू शकत नाही कधी कधी। मला एकतर कोणाकडे पैसे मागायला सुद्धा आवडत नाही, मी कधीच मागत नाही। मी माझ्या आईवडिलांना सुद्धा पैसे मागत नाही, तर मावश्या कोणी यांच्याकडे तर कधीच पैसे मागत नाही। मग ते लोक मला समजून का घेत नाहीत? आज जर मी माझ्या मुलाबाळांना खुश नाही ठेवू शकत, तुम्हाला तर माहिती आहे मी खूप काम करते, ड्युट्या करून मी शेतात वगैरे जाते, पण पैसे तिघांना लेकरांना शिक्षणासाठी पुरतात का? मला एवढं सांगा। मग आज मला कोण विचारत का नाही की तुला पैसे पुरतात का, तुझे मुलं बाळ सुखी आहेत का? माझे सासरचे तर आम्ही जिवंत आहोत का मेलेत हे सुद्धा विचारत नाहीत, आम्हाला कधी फोन करत नाहीत, माझ्या मुलांना विचारत नाही। मग हे नातेवाईक त्या दिवशी कुठं जातात ज्या दिवशी माझी मुलं उपाशी असतात? मी इतकी वाईट नाहीये, मला इतकं नाव ठेवू नका, कारण मी माझ्या मुलांसाठी जगते, मला जगू द्या माझ्या मुलांसाठी। व्हिडिओ बनवून मी काही फालतूपणा करत नाही।